सध्या गाजत असलेल्या छावा सिनेमानंतर अनेक बाजूंना विविध चर्चा रंगल्या आहेत. इतिहासातल्या दाखल्यांवरून खल सुरू आहे. मात्र त्याच वेळी छोट्या पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारणारे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनीही मोठा गौप्यस्फोट केलाय. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवताना महाराजांचं बलिदान न दाखवण्यासाठी दबाव होता असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. डॉक्टर अमोल कोल्हेंनी मालिकेच्या शेवटासंदर्भात काही खुलासे देखील केलेले आहेत. नैतिकता पाळली तरी हेतूवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अमोल कोल्हेंनी यावर नाराजी दर्शवली आहे. हिंसाचार किती प्रमाणात दाखवावा, रक्त किती दाखवलं जावं याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून मालिकेचा शेवट दाखवण्यात आल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे म्हणालेत. तसंच मालिकेच्या शेवटासंदर्भात शरद पवारांनी कोणतीही सूचना केली नसल्याचं अमोल कोल्हेंनी यावेळी स्पष्ट केलंय. आणि या सगळ्या प्रकरणावरती खासदार अमोल कोल्हे सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधतात माझे सहकारी संदीप रामदासी. डॉक्टर साहेब नमस्कार. आता सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात खास करून दोन शेवट हे चर्चेत आहे. एक शेवट आहे छावा या सिनेमाचा, हिंदी चित्रपटाचा, विकी कौशल आणि आपल्याच उत्तेकरांनी बनवलेल्या, आणि दुसरा शेवट आहे तो तुम्ही जी मेहनतीनं बनवलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा शेवट. ते याच्यावरनं तुम्ही केलेली एक व्हिडिओ क्लिपसुद्धा सध्या चर्चेत आहे. तुम्हाला काय म्हणायचं हे महाराष्ट्राच्या लक्षात आलं आहे. त्याच्याकडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हा सध्या जो सगळ्यात चर्चित 500 कोटीच्या जवळपास गेलेला सिनेमा आहे, हिंदी चित्रपट, तो पाहिलात का? नाही, मी सिनेमा पाहिला नाही, परंतु या प्रयत्नाचं मी कायमच स्वागत करेन. कारण पहिल्यांदा बॉलिवूड सुरू होऊन इतकी वर्ष लोटल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदी चित्रपट आला आहे, ही आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट आहे. मी अजून माझ्या व्यस्ततेमुळे तो पाहू शकलो नाही, पण लवकरच मी तो पाहणार आहे. आणि याच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर ज्या चर्चा सुरू आहेत त्या मला खात्री आहे की तुम्ही फक्त अभिनेता किंवा या कला विश्वातले एक जाणकार म्हणूनच नाही, तर राजकारणी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून सुद्धा याच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष ठेवून असाल. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांनी जे वीर मरण पत्करलं त्याच्याबद्दल होणारे जे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये कदाचित आत्तापर्यंत पोहोचलेलं नव्हतं, हा एक आक्षेप होता. तर ते पोहोचलं, त्याची पण खूप चांगल्या अर्थानं चर्चा होते. नाही, खरोखर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ही एक अत्यंत महत्त्वाची अशी ऐतिहासिक घटना आहे. आणि जगाच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर त्या बलिदानानं जी प्रेरणा मिळाली, ही प्रेरणा जर पाहिली तर स्वतः राजा आघाडीवर नसताना सर्वसामान्य रयत या बलिदानानंतर 18 वर्ष लढली आणि औरंग्याला शेवटी टाचा घासत इथेच या दख्खनच्या मातीत प्राण सोडावा लागला. ही प्रेरणा जगाच्या इतिहासामध्ये असं उदाहरण हे दुसरं सापडत नाही. त्यामुळे ही एक फार महत्त्वाची घटना आहे, याविषयी कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आणि मग इथंच आपला आत्ता तुमच्या ज्या मालिकेच्या वरून जी चर्चा सुरू होते, ज्याला तुम्ही स्पष्टीकरण पण दिलं आहे ॲक्च्युली, पण तोच पुन्हा प्रश्न तो तुम्हाला पुन्हा मी विचारतो की ही अशा पद्धतीचं जे बलिदान आहे, ज्याच्याबद्दल पुन्हा एकदा वाद आहेत की ते स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, तो वाद आपण पाहिला विधिमंडळात सुद्धा झालेला आहे. तर मग हेच जे बलिदान आहे, शौर्याची ज्याला सर्वोच्च सीमा असं आपण म्हणता येईल, अशा पद्धतीचे जे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना बलिदान दिलं, ते आपल्याला आपल्या मालिकेत का दाखवता आलं नाही? फार सुंदर प्रश्न संदीपजी हा तुमचा. आणि माझ्या भूमिका या तुम्हाला व्यक्तिगतरित्याही कायम ठाऊक आहेतच, परंतु एक फॉल्स नॅरेटिव्ह या निमित्तानं पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय, हा फॉल्स नॅरेटिव्ह अत्यंत दुर्दैवी आहे. कारण एक नॅरेटिव्ह असा पसरवण्याचा प्रयत्न होतोय की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये शेवट अमुक प्रकारे दाखवावा यासाठी काही दबाव होता आणि त्यामुळं मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला. तर हा बेसिकली हा दबावाचा जो फॉल्स नॅरेटिव्ह आहे ना, हा धादांत खोटा आहे. आपण जर माझा यूट्यूबचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर आपल्या ही संपूर्ण गोष्ट लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं फॉल्स नॅरेटिव्ह पसरत असताना याला काही टिपिकल सोशल मीडिया ट्रोलर्स हा फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत का? पण या प्रयत्नामध्ये
एक होतं असं की जर तुम्ही त्याला उत्तर दिलं नाही, तुम्ही त्याचं खंडन केलं नाही, तर तुमची मूकसंमती आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे हा व्हिडिओ करणं गरजेचं होतं. जसं आपण न्यूज चॅनलवरही करताना कुठलाही हिंसाचार असेल तर ती इमेज आपण ब्लर करून दाखवतो. कुठलीही रक्तपाताची घटना असेल ती इमेज आपण ब्लर करून दाखवतो. का तर टेलिव्हिजनसाठी स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस आपल्याला फॉलो करावे लागतात, SNP आपल्याला फॉलो करावी लागते आणि हेच नियम दूरचित्रवाणी मालिकेला सुद्धा लागू होतात. त्यामुळे किती हिंसाचार दाखवायचा, किती रक्तपात दाखवायचा याला काही नियमावली आहे आणि याचा विचार न करता अशा पद्धतीने एक फॉल्स नरेटिव्ह देण्याचा हा सातत्यानं प्रयत्न होत होता. मला असं वाटतं की 2.5-3 वर्ष ज्या माझ्या संपूर्ण टीमनं जीवापाड मेहनत घेतली, या टीमच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा एक दुर्दैवी प्रयत्न आहे आणि तो वेळीच हाणून पाडणं गरजेचं आहे. त्यामुळे खरं तर आजचा व्हिडिओ आहे. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की होय, याच्यामधला एक नैतिक दबाव आहे. हा नैतिक दबाव अशासाठी आहे की जेव्हा आपण टेलिव्हिजन सिरियल करतो तेव्हा ते 2+ मार्केट आहे. त्यामुळे लहान मुलं बघतात, माता भगिनी बघतात, या प्रत्येकाला जर इतक्या दीर्घ काळासाठी तुम्ही टेलिव्हिजनवर जर इतक्या हिंस्र पद्धतीनं जे औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले हे दाखवणं हे कितपत योग्य आहे की आपल्याला आपला जो हिरो आहे याची ही डिग्निटी ही मेंटेन करणं आणि मग ते प्रतिकात्मक पद्धतीनं ते वर्णनातून या गोष्टी जेणेकरून बलिदान तर पोचावं, परंतु त्याच वेळी या सगळ्या इतर गोष्टींचा काय परिणाम होईल याचाही विचार करणं मला वाटतं हा नैतिकतेचा एक प्रत्येकाचा भाग आहे. म्हणजे आजही मी शिवपुत्र संभाजी महानाट्य करतो. या महानाट्यामध्ये संपूर्ण बलिदानाचा प्रसंग दाखवला जातो, पण हा बलिदानाचा प्रसंग दाखवल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी पूर्ण कपडे बदलून पुन्हा शंभूराजे राजबिंड्या रूपात अवतरतात प्रेक्षागृहात. याचं माझं स्वतःचं वैयक्तिक कारण असं आहे, जे मी अगदी 2006 मध्ये शंभूराजे नाटक केलं तेव्हापासून पाळतो की प्रेक्षागृहातून प्रेक्षक जाताना माझ्या धाकल्या धनांची छत्रपती संभाजी महाराजांची ती रक्तरंजित प्रतिमा त्यांच्या मनात नसावी, तर त्यांचं राजबिंड रूप हे त्यांनी डोळ्यात साठवून जावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याचं जे रूप आहे ते राजबिंड रूप साठवून जावं. मला वाटतं हा नैतिक प्रत्येकाच्या विचार करण्याचा भाग आहे आणि मी त्या पद्धतीनं आत्तापर्यंत हा कायम विचार केला आहे. त्यामुळे या पद्धतीनं कुठला तरी एक फॉल्स नॅरेटिव्ह जो सेट करण्याचा प्रयत्न होतोय याला कुठेतरी राजकीय द्वेषाचा वास आहे का अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर साहेब, म्हणजे तुमच्या कलाकार म्हणून तर कुणीही तुमच्या हेतूवर शंका घेणार नाही, आय एम शुअर. पण असं होतं की ज्यावेळेस इतकी मोठी घटना घडली आहे तिचा फक्त एखाद्या राज्यापुरता म्हणूया, जिल्ह्यापुरता म्हणूयात, छोट्या कुठल्या घटकापुरता किंवा भागापुरता हा त्याचा परिणाम नव्हता, तर यांनी पूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं चित्र बदलवून टाकणाऱ्या घटनांपैकी ती एक घटना मानली जाते. तुम्हाला आता असं वाटतं का मागं वळून बघताना, किंवा आता हे छावाचं जे यश आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण छावा तिथं क्रिएट केला, दुसऱ्या छत्रपतींसोबत न्याय झाला मोठ्या पडद्यावर असं म्हणता येतं आहे, लोकांच्या तशा प्रतिक्रिया आहेत, तर तुम्हाला असं वाटतं का की आता पुन्हा जर का तुम्ही ही विचार करत असाल तर या मालिकेचा शेवट आपण आणखी वेगळा करू शकलो असतो? नाही नाही नाही, यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट मी जशी सुरुवातीला फार जबाबदारीने ही गोष्ट सांगितली की यामध्ये मग SNP बदलाव्या लागतील. जर दूरचित्रवाणीच्या SNPs बदलल्या तर चित्रपटाला जी लिबर्टी घेता येते की सेंट्रल म्हणजे आपल्या सेन्सॉर बोर्डाच्या अनुमतीनंतर तुम्ही चित्रपट प्रदर्शित करू शकता. मुळात ही माध्यमं वेगळी आहेत आणि दुर्दैवानं या ट्रोलर्सकडून ह्या गोष्टीचा एक गैरफायदा घेतला जातो की ही 2 माध्यमं वेगळी, यापैकी कोणी सांगत नाही आहे की ही पूर्णपणे 2 वेगळी माध्यमं आहेत. जसं मी म्हणालो की शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये होते बलिदान तसंच दाखवलं जातं ना, पण दूरचित्रवाणी माध्यम वेगळं आहे, त्या माध्यमाच्या काही मर्यादा आहेत आणि त्यामुळे पुन्हा जरी दाखवायचं झालं तरी माझ्यावर त्याच मर्यादा असणार आहेत की तुम्ही त्या मर्यादेत राहूनच तुम्हाला ते दाखवता येणार आहे. ही काय म्हणतो आपण एक सत्य आहे आणि ते कुणालाही नाकारता येणार नाही आहे. डॉक्टर साहेब, म्हणजे तुम्हाला पण माहिती, तुमच्या कामाच्याबद्दल, तुम्ही साकारत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकांच्याबद्दल पण मला व्यक्तिगतसुद्धा
आदर आहे. आणि दोन जी सगळ्यात मोठे व्यक्ती आहेत, मोठे छत्रपती आणि संभाजी महाराज यांच्याबद्दलही मला किती आदर आहे तुम्हाला त्याची कल्पना आहे. तरी पण मी हे पुन्हा विचारतो की मग आपल्या या धाकल्या धनांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही वेगळ्या पद्धतीनं त्यांचं जे बलिदान आहे 12.5 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला ते थोडं थोडं पोहोचलेलं आहे. एक आक्षेप कायम घेतला असा जातो छावा या चित्रपटाच्या नंतर की आपल्या पुस्तकांमध्ये आपल्या आक्रमकांच्या बद्दल खूप काही लिहून आलेलं असतं, ते आपल्याला पाठ करावं लागतं, सण सणावळ्या असतात. पण आपला जो इतिहास आहे, आपलं जे शौर्य आहे, बलिदान आहे, त्याच्याबद्दल मात्र असंच 2-3 ओळीमध्ये किंवा एखाद दुसऱ्या पॅराग्राफमध्ये उरकलं जातं. आणि तेच आपल्याला तुमच्या सिरियलमध्ये पण पाहायला मिळालं. तुमच्याकडे अपेक्षा खूप होत्या म्हणून असा प्रश्न विचारला जातो डॉक्टर साहेब. या अपेक्षा ज्या पूर्ण होत्या संदीपजी, त्यामुळेच ज्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी कुठेही शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये विस्तृतपणे मांडणी केली गेलेली नव्हती, त्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी ही मांडणी करत असताना तुम्ही जर त्याची टॅगलाईन लक्षात घेतली तर शूर आबांचा शूर छावा, म्हणजे जी कायम एक प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची मलिन करण्यात आली होती, जी एक चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली होती, ती पुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार समोर पाऊल टाकणारे छत्रपती संभाजी महाराज, हा नॅरेटिव्ह हा संपूर्णपणे तुम्हाला स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत हा संपूर्ण दिसत राहिला प्रश्न पुन्हा मालिका या संदर्भातला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब हे ऐतिहासिक पुराव्यांनुसार 2दा समोरासमोर आलेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी समोरासमोर आले आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या वेळी समोरासमोर आलेत. आणि त्यामुळे मालिका विश्वाची जी एक चौकट असते, या चौकटीमध्ये आपल्याला जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा हा अगदी प्रामाणिक प्रयत्न हा आपण केलेला आहे. तुम्ही जर मालिका बघितली तर औरंगजेबाची जे प्रत्येक फरमान आहे त्यांच्यावर छळ करण्याचं, हे प्रत्येक फरमान आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचं प्रतिकात्मक जे चित्रण आहे, म्हणजे तापलेल्या सळ्या घेऊन जाणं असेल, जीभ हे करण्याच्या वेळी असलेला रक्तरंजित खंजीर असेल, जमिनीवर पडणार रक्त असेल, हे प्रतिकात्मक तुम्हाला दाखवावं लागतं टेलिव्हिजनवर दाखवत असताना. मी पुन्हा तेच म्हणतोय की तुम्ही कुठल्या माध्यमात हे करता आहात हे फार महत्त्वाचं असतं. आणि जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने जो आत्तापर्यंत न आलेला इतिहास होता, हा मांडण्याचा पहिला प्रयत्न हा स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून झाला. तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी कुठलीही विस्तृत अशा पद्धतीची मालिका ही आलेली नव्हती. म्हणजे मी स्वतः, तुम्ही सुद्धा याचे साक्षीदार आहात की 9 वर्ष सतत हा प्रयत्न सुरू होता की छत्रपती संभाजी महाराजांविषयीची कलाकृती समोर यावी, ज्यातून त्यांचा ज्वलज्वलन तेजस इतिहास हा समोर यावा. आणि तो योग स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे आला. त्यामुळे मला असं वाटतं की एका अत्यंत शुद्ध हेतूने तयार केलेली मालिका, याच्यावर कुठल्या तरी राजकीय अभिनिवेशातून आता शिंतोडे उडवणं, हा त्या संपूर्ण टीमनं जे एक योगदान दिलेलं आहे, या योगदानाचा खरोखर अवमान आहे असं मला वाटतं. आणि मी पुन्हा एकदा, म्हणजे महाराष्ट्रालाही माहिती आहे की तुम्ही आणि तुमच्या टीमनं घेतलेलं जी मेहनत आहे तिच्याबद्दल सगळ्यांनाच आदर असेल. तरीही पुन्हा राजकीय अभिनिवेश हा शब्द तुम्ही वापरला म्हणून, की त्याचं कारण हे होतं की त्याच काळामध्ये 2019च्या निवडणुका आलेल्या होत्या. तुम्ही पक्ष बदललात, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये म्हणजे शरद पवारांच्या पक्षामध्ये आलात, तुम्हाला तिकीट मिळालं आणि तुम्ही नंतरच्या काळामध्ये तुम्ही खासदार म्हणून पहिली टर्म पण तुम्ही आरामात जिंकून आलात, जे त्यावेळेस म्हणजे आश्चर्याची गोष्ट, चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. त्यामुळं असा प्रश्न पुन्हा एकदा काही काळ विचारला गेला की त्यावेळेस तुमच्या नवीन पक्षाला, त्याच्या भूमिकेला, त्याच्या धोरणांना हे कुठंतरी सोयीचं नव्हतं, त्यामुळं हा ट्रॅक जो आहे तो लवकर संपवण्यात, उरकण्यात आला का? जर असं असतं संदीपजी, तर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा बदल झाले असते. त्यातला एकही शब्द आजतागायत बदललेला नाही आहे. मुळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कलाकारांना जे स्वातंत्र्य दिलं जायला हवं याचे कायम पुरस्कर्ते राहिलेले, त्यांनी कधी याच्यात हस्तक्षेप केला नाही. यातला पहिला मुद्दा असा आहे की मालिका संपली ती 2020, मला वाटतं जानेवारी 2020. या जानेवारी 2020मध्ये कोणतीही निवडणूक नव्हती. म्हणजे लोकसभेची निवडणूक 19 एप्रिलमध्ये संपली होती, त्यानंतर विधानसभेची निवडणूकही त्याच्या आधीच संपलेली होती. आणि त्यामुळे या राजकीय हेतूने हे करण्यात आलं, एक साफ चुकीचं. दुसरं,
तुम्ही जे म्हणालात की जर त्या मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि पक्षाला याची अडचण होते का, तर आदरणीय पवारसाहेबांनी मुळात ही मालिका त्यावेळी त्यांच्या व्यस्ततेमुळे ही पाहिलेलीच नव्हती. आदरणीय पवारसाहेबांनी कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात जेव्हा पुनर्प्रक्षेपण झालं त्यावेळी ही मालिका संपूर्णपणे पहिल्यांदा पाहिली. त्यामुळे या दोन गोष्टींचा कुठेतरी बादरायण संबंध जोडणं, मला वाटतं याच्यामध्ये फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याशिवाय दुसरं काहीही नाही. आणि पुन्हा मी तेच सांगतो की आजही तुम्ही शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रभर होतात. हे प्रयोग आपण आवर्जून जर कुणी पाहिले, ज्यांना कुणाला आक्षेप असेल, तर ज्यांनी 2012मध्ये सुरू झालेलं महानाट्य पाहिलं त्या महानाट्यातली कुठलीही ओळ आजतागायत बदललेली नाही. शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब, की तुम्ही मग म्हणालात याच्यामध्ये की राजकीय अँगलने इतिहास सांगण्याची पद्धत बदलली ही उद्भवत नाही. दबाव तर होता असं तुम्ही म्हणालात की शेवट अशा विशिष्ट पद्धतीने दाखवायचा. तर तुम्ही राजकीय लोकप्रतिनिधी खासदारांची भूमिका थोडा वेळ बाजूला ठेवून हे सांगू शकाल का महाराष्ट्राला की कुणाचा दबाव होता आणि काय दबाव होता? नाही, एक्झॅक्टली माझं वाक्य जर आपण बारकाईनं बघितलं तर हे नॅरेटिव्ह आहे. हे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न आहे, दबाव होता, हे फॉल्स नॅरेटिव्ह आहे. हे धादांत खोटं आहे. म्हणजे मालिका सुरू असताना, मी केवळ माझ्या पक्षाचं म्हणतोय असं नाही, पण मालिका सुरू असताना मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा फोन नाही. म्हणजे ना भारतीय जनता पक्षाचा आहे, ना शिवसेनेचा आहे, ना काँग्रेसचा आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे यामध्ये कोणताही राजकीय दबाव नव्हता. त्यामुळे आत्ता जो एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, हा मला असं वाटतं की हा थांबवण्यात यावा. कारण हे जे कोणी फॉल्स नॅरेटिव्ह पसरवत आहेत यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर यावा म्हणून जर काही योगदान दिलं असेल तर अशा कुठल्या तरी व्यक्तीचा आपण विचार करणं ही वेगळी बाब आहे. परंतु इतकी वर्ष जो इतिहास समोर आणलाच गेला नव्हता तो या टीमने समोर आणण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि 5 वर्षांपूर्वी मालिका संपलेली आहे. मग पुन्हा ते उगाळून जर त्याच्यावर काहीतरी एक चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला जात असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे खरोखर टीमच्या योगदानाला एक गालबोट लावणार आहे. त्यामुळे नक्कीच ही भूमिका मांडणं गरजेचं होतं. धन्यवाद डॉक्टर साहेब. हा विषय असा आहे की कमी काळामध्ये आपल्याला याच्यावर कितीही चर्चा केली तरी ती कमीच आहे, वेळ कमी पडेल. पण तुम्ही जो संवाद साधला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.